पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात जे ग्राउंड संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेला आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे, सीपी मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे। सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, त्याचबरोबर परभणी जिल्हा, गोंदिया जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर या सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि ग्राउंड संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आलेला आहे ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर सीपी मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे, पुणे जिल्ह्याचा कधी होणार आहे, सर्व जिल्ह्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, पोलीस भरतीचा सर्वात अगोदर जे ग्राउंड या ठिकाणी जे होणार आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो चालक मध्ये होण्याची दाट शक्यता आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी चालक मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून या ठिकाणी तयारीमध्ये राहा, कारण की सर्वात अगोदर जे ग्राउंड आहे हे चालक पदाचे होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे। एक लक्षात ठेवा, कारण की चालक मध्ये यावर्षी जर आपण पाहिलं तर चालक मध्ये जे कॅटेगरी वाईज एससी, ओबीसी, डब्ल्यूएस, इंडिव्हिज्युअल, ओपन, एसबीसी, एससीबीसी कॅटेगरी वाईज खूप कमी जागा होत्या आणि कमी अर्ज जे विद्यार्थी मित्रांनो चालकला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज गेले असे भरपूर काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी चालकचे कमी अर्ज गेले आहे, तिथलं ग्राउंड लवकर आहे, एक लक्षात ठेवा। म्हणजे धरून चला तुम्ही 26 जानेवारी 28 जानेवारी पासून ग्राउंड त्या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा याच्यासोबतच या ठिकाणी चालू होणार आहे। शिपाईचे सुद्धा याच्यासोबतच या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे बाकीच्या जिल्ह्यांचे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड संदर्भात हे पत्रक या ठिकाणी मी तुम्हाला पत्रक या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो जेणेकरून आपल्याला अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर बघू शकता 24 डिसेंबरला हे पत्रक या ठिकाणी आलं होतं। विषय बघू शकता, पोलीस शिपाई भरती सन 2024-25 बाबत मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील सन 2024-25 करिता पोलीस शिपाई संवर्गातील 743 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक 20 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर येथे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 16 वाजता माननीय पोलीस आयुक्तालयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तरी सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व अंमलदारांसह उपस्थित राहावे। त्यानंतरचा अपडेट मी तुम्हाला एक आणखीन दाखवून देतो। हे जे तुम्ही बघू शकता तर हे पुणे लोकमार्गचं आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी की ग्राउंड या ठिकाणी आम्हाला देण्यात यावे याबद्दल आहे। तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, कारण की अजून जर तुम्हाला वाचून दाखवलं त्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ होणार आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी तुमचा सुद्धा टाइम त्या ठिकाणी जाणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला दाखवून देतो, बघू शकता हे पुणे लोकमार्गचं सुद्धा या ठिकाणी पत्रक आलं आहे की 20 जानेवारी पासून जे ग्राउंड या ठिकाणी शक्य आहे असं काही त्यामध्ये दिलं आहे, एक लक्षात ठेवा। तर 20 जानेवारी पासून ग्राउंड चालू होत आहे हे सुद्धा त्या पत्रक मध्ये म्हटलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर सर्वात अगोदर जे ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे चालकचे होत आहे जानेवारीच्या एंडिंग पासूनच या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही आतापासून लागून जा, कारण की जानेवारीच्या एंडिंग पासून या ठिकाणी पोलीस भरतीचे या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो याच्या मागे शिपाईचे सुद्धा या ठिकाणी शिपाईचे सुद्धा या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा। ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले, सर्वात कमी जे अर्ज आले जसा 1000 अर्ज, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 10000 ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं तर ग्राउंड लवकर होणारच आहे, ठीक आहे, यात काही नाही आहे। आणि त्याच्याबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ह्या जिल्ह्याचा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला होणार आहे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं असे जे काही पत्र आहे तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी पाहायला भेटणार आहे प्रत्येक जिल्ह्यामधून, ठीक आहे। प्रत्येक शिपाई झालं, चालक झालं, बँड्समन झालं, कारागृह झालं, शिपाई झालं, ठीक आहे, ह्या SRPF झालं, हे तुम्हाला भरपूर या ठिकाणी पत्रक या ठिकाणी ग्राउंडचे पाहायला भेटणार आहे की ह्या जिल्ह्याचा ग्राउंड ह्या तारखेला। तर पहा तुम्हाला या ठिकाणी फास्ट मध्ये उद्यापासून भरपूर काही पत्रक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी आहे 20 जानेवारीच्या हिशोबाने आपली तयारी या ठिकाणी चालू ठेवा। आता बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्वात अगोदर चालकचं ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर बँड्समनचं सुद्धा याच्यासोबतच येणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले जसं जे विद्यार्थी मित्रांनो गोंदिया बँड्समन आहे, यवतमाळ बँड्समन आहे, वाशिम बँड्समन आहे, पुणे बँड्समन, मुंबई बँड्समन झालं, त्याचबरोबर जे
संभाजीनगर बॅट्समन, सोलापूर बॅट्समन, यवतमाळ बॅट्समन, ठीक आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जे कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो फटाफट या ठिकाणी चालू होणार आहे। आणि त्याचबरोबर कारागृहासाठी आपल्याला थोडाफार टाइम भेटणार आहे, म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला सुरू होण्याची दाट शक्यता आहे जे कारागृहाचं आहे। आता बाकीचे जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आहे, ज्या ठिकाणी 11,000 अर्ज आले आहे, 20,000 आले आहे, 30,000 आले आहे, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 किंवा 1 लाखापर्यंत, मग ते पुणे शहर सुद्धा असो किंवा मीरा भाईंदर असो किंवा नवी मुंबई असो, ठीक आहे, कोणतेही असो, ज्या ठिकाणी सुद्धा जास्त तरी अर्ज आले तिथलं सुद्धा ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। तर मी तुम्हाला जिल्ह्यावाईज सांगून देतो, सातारा जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत आहे, नांदेड जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यापासूनच चालू होणार आहे, रत्नागिरी जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे, गोंदिया जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे, परभणी जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत आहे, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे, यवतमाळ जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत, दुर्गचं जे ग्राउंड आहे फेब्रुवारी पासून चालू होत आहे, धुळेचं जे ग्राउंड आहे धुळे जिल्हा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत आहे, हिंगोली जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत आहे, हिंगोली जिल्ह्याचा ग्राउंड फेब्रुवारी पासून चालू होत आहे, मग ते SRPF असो, बॅट्समन असो, शिपाई असो, चालक असो, ठीक आहे। त्यानंतर जे धुळेचा फेब्रुवारी, हिंगोली सुद्धा फेब्रुवारी, अमरावती जिल्हा फेब्रुवारी, बीड जिल्ह्याचा सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये, धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा फेब्रुवारी, वाशिम जिल्हा फेब्रुवारी, भंडारा जिल्ह्याचा फेब्रुवारी, नंदुरबार जिल्हा फेब्रुवारी, गडचिरोली जिल्हा फेब्रुवारी, रायगड जिल्हा फेब्रुवारी, लातूर जिल्हा फेब्रुवारी, पुणे जिल्हा फेब्रुवारी, सांगली जिल्हा फेब्रुवारी, नाशिक जिल्हा फेब्रुवारी, कोल्हापूर जिल्हा फेब्रुवारी, वर्धा जिल्हा फेब्रुवारी, छत्रपती संभाजी महाराजनगर जिल्हा फेब्रुवारी, नागपूर जिल्हा सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये, जालन्याचा सुद्धा फेब्रुवारीला, अकोल्याचा सुद्धा फेब्रुवारीला होत आहे, अहिल्यानगरचा सुद्धा फेब्रुवारीला, बुलढाण्याचा सुद्धा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे, ठाणे जिल्ह्यात सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे, पालघर जिल्ह्याचा सुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत आहे। हे कमी सर्व जिल्ह्यांचे तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड सांगितले कोणकोणत्या महिन्यामध्ये आता राहिलं जे विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई, कारण की CP मुंबई सर्वांचा जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर CP मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे, टाइम भेटणार आहे का, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट असते CP मुंबईला घेऊन, ठीक आहे। तर CP मुंबईला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तिथला जो मुलांचा जो अप्लिकेशन नंबर आलाय 2,50,000 आला, म्हणजे 2.5 लाख एवढा टोकन नंबर तिथला आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर CP मुंबईच्या ग्राउंडसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि समोर जे विद्यार्थी मित्रांनो BMCचे निवडणूक आहे, जसं मुंबई महानगरपालिकेच्या जानेवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समोर जे विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुंबई महानगरपालिकेचे जे विद्यार्थी मित्रांनो इलेक्शन झाल्यानंतरच ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे, कारण की ते जे निवडणूक राहते विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचे, त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो दिग्गज नेते जे विद्यार्थी मित्रांनो त्या निवडणुकीवर जे विद्यार्थी मित्रांनो टपलेले राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तिथले जे निवडणूक आहेत हे खूप महत्त्वाचे आहे, ते निवडणूक झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईचा पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे, कारण की जेवढा भरपूर काही बंदोबस्त आहे तो निवडणुकीच्या मागे त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा। आणि मुंबईच्या ग्राउंडसाठी सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो टाइम लागते, एक लक्षात ठेवा, कारण की त्यांना ते प्रोसेसिंग करणं, कारण की एका दिवशी मजाकची जी गोष्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड जे एका मैदानावर होते, मजाकची गोष्ट नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्या ठिकाणी जे भरपूर काही त्यांना तयारी करावी लागते, त्यामुळे भरपूर त्या ठिकाणी त्यांना टाइम त्या ठिकाणी भेटते आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी टाइम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जवळपास असा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर CP मुंबईचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, तर पहा या जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे, जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईचं जे ग्राउंड आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, CP मुंबईचं सुद्धा मार्च एप्रिल महिन्यामध्ये येऊ शकते ग्राउंड, आणि तुम्ही एकदम शेवट फॉर्म भरला असेल तर एक्स्ट्रा तुम्हाला 1 महिन्याचा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे, 2,50,000 तर तुमचा अर्ज क्रमांक असेल, एका दिवशी जरी 10,000 विद्यार्थी बोलावले तर 25 दिवस लागून आले आपला अर्ज क्रमांक येण्यासाठी, तर जवळपास आपल्याला 1 महिना एक्स्ट्रा त्या ठिकाणी भेटणार आहे ज्यांनी शॉर्ट फॉर्म भरला असेल। आणि SRPFचं सुद्धा तसंच, SRPFचं मी तुम्हाला उदाहरण देऊन आलो, जसं आता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया, तिथं जर समजा 37,000चा अर्ज तिथं आलेच आहे, आणि त्याचबरोबर तुमचा जो अप्लिकेशन नंबर हा 30,000 जरी आला, एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो 1000 विद्यार्थी बोलावले, त्या ठिकाणी जास्तीत जास्त 600 विद्यार्थी बोलावते, 600 किंवा 800, पण एक उदाहरण देऊन आलो, 1000 जरी विद्यार्थी एका दिवशी बोलावले तर 30,000 अर्ज क्रमांक येण्यासाठी जे 30 दिवस त्या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा 30 दिवसाचा टाइम आपल्याला भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल। सर्व जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला सांगतो, ज्या पण विद्यार्थ्यांनी शेवट फॉर्म भरला असेल त्यांचा ग्राउंड शेवट येणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जय हिंद, जय